शिवछत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची पताका, जाज्वल्य आणि वैभवशाली पराक्रम हिंदुस्थानभर पोहोचवण्याचं काम केलं ते कवी भूषण यांनी. यावर आधारित श्री शिवराज मंच मालवण यांनी शिवराज भूषण हे महानाट्य रंगमंचावर आणले. या महानाट्याचा प्रयोग शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी ठीक 7:30 वाजता कुडाळच्या बाबावर्दम स्मृती रंगमंचावर होणार आहे. छत्रपती शिवरायांच्या वैभवशाली कारकिर्दीत कुडाळचा उल्लेख महत्त्वाचा आहे. त्याच कुडाळमध्ये हे महानाट्य करायला मिळतंय याचा आनंद असून या नाटकाला शिवप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन भूषण साटम यांनी केलं आहे. कुडाळ इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत संजय शिंदे, समीर शिंदे आणि छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणारे कलाकार किशोर सरनोबत उपस्थित होते. पाहुयात. श्री शिवराज मंच मालवण निर्मित शिवराज भूषण या महानाट्याची टीम आपल्यासमोर आम्ही आलेलो आहोत. संजय शिंदे, समीर शिंदे, किशोर सरनोबत आणि भूषण साटम. शिवराज मंच निर्मित मालवण येथील शिवप्रेमी संघटना आहे आणि या संघटनेमार्फत, या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एका महानाट्याची निर्मिती केली आहे. या महानाट्याचं नाव आहे शिवराज भूषण. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत वर कितीतरी प्रकारची महानाट्य आलेली आहेत. या महानाट्याचं वैशिष्ट्य असं आहे की कविराज भूषण जे उत्तर प्रदेशमधून आले, जे कानपूर जवळच्या छोट्याशा खेड्यामधून आले, अशा खेड्यातून आलेला एक महाकवी छत्रपती शिवाजी महाराजांवर, त्यांच्या गौरवशाली पराक्रमांवर एका काव्यग्रंथाची निर्मिती करतो आणि त्या काव्यग्रंथातून तब्बल 382 कवितारूपी छंद जगासमोर सादर करतो. आणि या प्रकारच्या छंदांवरती, या प्रकारच्या त्या कविभूषणांच्या छंदांवरती असलेलं हे भारतातील पहिल्या प्रकारचं महानाट्य आहे. त्यामुळे हे अभिनव महानाट्य आहे, म्हणून याचं खास वैशिष्ट्य आहे. दुसरं याचं खास वैशिष्ट्य असं आहे की सिंधुदुर्गमधील मालवण आणि कुडाळ येथील तब्बल 82 कलाकारांनी साकारलेलं हे महानाट्य. यामध्ये ChatGPT आहे, यामध्ये AI तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केलेला आहे, यामध्ये भव्य LED स्क्रीन आहे, यामध्ये लढाया आहेत, यामध्ये नृत्य आहेत आणि शिवाजी महाराजांचा जो गौरवशाली इतिहास आहे हा कविभूषणांच्या छंदांमधनं आम्ही निवडक 21 छंद घेतलेले आहेत. या 21 छंदांमधनं कविभूषणांचा हा शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास उलगडला जातो. यामध्ये याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याचं नावच सिंधुदुर्ग आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे मालवण इथे महाराजांच्या आरमाराची राजधानी किल्ले सिंधुदुर्ग आहे. या किल्ले सिंधुदुर्गाची जन्मकथा म्हणजे कुडाळशी असलेलं महाराजांचं नातं, हे या महानाट्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. कुडाळशी असलेलं या महानाट्याचं नातं हे खरंच मी पुन्हा सांगतो की हे दुसरं मोठं वैशिष्ट्य आहे की यामध्ये ऑक्टोबर 1664 मध्ये एक मोठी लढाई झाली होती, जी खवासखानाची लढाई म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याचं ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे. आणि या लढाईचं नेतृत्व प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. ही लढाई कुडाळपासून जवळ असलेल्या माणगाव या छोट्याशा त्यावेळी खेड्यात झाली होती, गावात झाली होती. आणि या लढाईमध्ये खवासखानाचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराज मालवणमध्ये उतरले आणि तिथून मग त्यांनी ते कुर्टे बेट त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर मग सिंधुदुर्गाची निर्मिती झाली आणि मग सिंधुदुर्ग जिल्ह्याला हेच नाव पडलं. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे की सिंधुदुर्ग किल्ल्याची जन्म कहाणी म्हणून या लढाईकडे ओळखलं जातं आणि या लढाईचं जिवंत चित्रण, या जिवंत सादरीकरण या नाटकाच्या, या महानाट्याच्या माध्यमातून आम्ही कुडाळवासियांसमोर करणार आहोत. प्रत्येक वेळीच आम्ही करतो, पण यावेळी आम्हाला खास आनंद होईल, खास अभिमानाने आम्ही ते सादर करू की अशा प्रकारची कुडाळशी असलेलं नातं आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. या महानाट्याचा दुसरा मोठा उद्देश असा आहे की कोणत्याही प्रकारची आर्थिक प्राप्ती करण्यासाठी आम्ही हे महानाट्य करत नाही आहोत. या महानाट्याचा मुख्य उद्देश असा आहे की कविभूषणांनी आपल्या वीररसपूर्ण छंदांमधून जो महाराजांच्या पराक्रमाचा गौरवशाली वीररस निर्माण केलेला आहे, जो कोणताही कवी कोणत्याही राजावर जगामध्ये उत्पन्न करू शकला नाही, तो वीररस आपल्या सर्वांपर्यंत पोचावा, विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा, युवकांपर्यंत पोचावा आणि त्यातनं त्यांनी प्रेरणा घ्यावी, त्यातनं त्यांनी स्फूर्ती घ्यावी. त्यांनी अगदी 1% जरी त्यातनं चेतना घेतली तरी प्रत्येकाला अपयशांवर मात करणं, नैराश्यावर मात करणं, जे नैराश्य आता आपल्या सगळ्यांचा आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे, अशा नैराश्यावर मात करून एक बुलंद विचारांचा समाज घडवावा, एक बुलंद विचारांचे विद्यार्थी यशवंत व्हावेत की ज्या योगे उत्तम समाज आणि बलशाली निग्रही विचारांचे राष्ट्र निर्माण होईल. हा ह्या केवळ नाटकाचा उद्देश आहे, बाकी काही नाही.
अशा प्रकारे कुडाळवासियांसमोर आज आम्हाला येताना खूप आनंद होतोय. यापूर्वी या नाटकाचे 6 प्रयोग झालेले आहेत, 6ही हाऊसफुल झाले आहेत. ज्यांनी बघितला त्यांनी अगदी गौरवपूर्ण त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो, प्रार्थना करतो की आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या मुलांपर्यंत शिक्षकांनी, पालकांनी वेगवेगळ्या प्रकारे ह्या 18 तारखेला हे महानाट्य पोचवावं, त्यांनी स्वतः बघावं आणि या विद्यार्थ्यांना या गोष्टीची त्यांनी अनुभूती करून देण्यासाठी त्यांनी उपस्थित ठेवावं. धन्यवाद.